नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय इतिहास पाठ 3 उपयोजित इतिहास उपयोजित इतिहास या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. इतिहास म्हणजे केवळ मानवी जीवनाच्या प्रगतीचा आलेख न राहता आज हा विषय आधुनिक काळातील एक महत्त्वपूर्ण असा उपयोजित विषय म्हणून मान्य झाला आहे. इतिहासाच्या उपयोजनातूनच अनेक नवीन विषय विद्याशाखा उदयास आलेल्या दिसतात. या विविध विषयांचा अभ्यास आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. या पाठातील अभ्यास घटक आहेत: 1. उपयोजित इतिहास म्हणजे काय? 2. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. 3. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. 4. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. 5. संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. यामध्ये आपण 1. उपयोजित इतिहास म्हणजे काय, 2. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन या 2 घटकांचा आजच्या भागामध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे उपयोजित इतिहास म्हणजे काय. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. म्हणजेच काय तर भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. तसेच पहा की वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी सुद्धा पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. म्हणजे इतिहासाचे ज्ञान आपल्याला का आवश्यक असते तर वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरत असते आणि त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. पहा की उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो. त्यामध्ये संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते. समाजमनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. पर्यटनामुळे काय होते तर पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते आणि समाजमनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. पहा की मानवाला नेहमीच आपल्या भूतकाळातील ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक स्मारके, मंदिरे, राजवाडे, घरे, किल्ले, गुहा, लेणी इत्यादी विषयांचे कुतूहल वाटत असते. तसेच जगातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक, धार्मिक, सामाजिक व आर्थिक घटकांच्या भिन्नता ही पर्यटनाची काय आहे तर प्रेरणा आहे आणि यामुळे पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते आणि समाजमनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते.
पहा की त्यानंतर आहे जाणून घ्या. जाणून घ्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 15 वरती आहे. जनांसाठी इतिहास. जनांसाठी इतिहास. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ, इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, अशा काही लोकांचे गैरसमज आहेत. असे काही लोकांचे काय आहेत तर गैरसमज आहेत. अशा गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास. लोकांच्या मनात जे गैरसमज आहेत, हे गैरसमज दूर करून या गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय. तसेच पहा की परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतामध्ये बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. तेथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. तुम्हाला याच्यावर संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न येतो. जनांसाठी इतिहास. जनांसाठी इतिहास. पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे, हे आहे भारतात बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते. या घटना राजकारण, सामाजिक धार्मिक संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. राजकारण, सामाजिक धार्मिक संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते आणि त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ आपण पाहूया. उदाहरणार्थ पहा की उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. मग हे विविध विषय कोणते आहेत तर तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग व व्यापार, कला, व्यवस्थापन शास्त्र आणि मानव्य ज्ञानशाखा हे काय आहेत तर उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. मग हे विविध विषय कोणते आहेत तर तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग व व्यापार, कला, व्यवस्थापन शास्त्र आणि मानव्य ज्ञानशाखा या मुद्द्यांचा आपण सविस्तर अभ्यास करूया. पहा की तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञान विविध विचारसरणींचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा
आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे. यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञानाचा इतिहास का अभ्यासायचा आहे? तर विविध विचारसरणींचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे आणि यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो. पहा की ज्या गतकाळातील किंवा गतकालीन घटनांतून किंवा घडामोडीतून काही सारभूत तत्त्वे किंवा काही सिद्धांत मांडता येतात. काही सारभूत तत्त्वे किंवा काही सिद्धांत मांडता येतात. जीवनदर्शन घडवता येते. असे मानवी जीवनाचे सैद्धांतिक दर्शन घडवणारे शास्त्र म्हणजे काय? तर तत्त्वज्ञान. गतकालीन घटनातून किंवा घडामोडीतून काही सारभूत तत्त्वे, काही सिद्धांत मांडता येतात आणि त्यांचे जीवनदर्शन आपणास घडवता येते. असे मानवी जीवनाचे सैद्धांतिक दर्शन घडवणारे शास्त्र म्हणजे काय? तर तत्त्वज्ञान होय. पहा त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे विज्ञान. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे विज्ञान. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. कशासाठी? तर वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत याचा कालक्रम आणि त्या शोधामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासणे काय आहे? तर गरजेचे आहे. पहा की गरज ही काय आहे? गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. अनेकदा काय होतं? तर वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो आणि त्या शोधामागील कारण परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. का पडते उपयोगी? तर कारण परंपरा, कालक्रमण समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे हे चित्र एक विज्ञानाचाच काय आहे? तर आविष्कार आहे. विज्ञानाचाच काय आहे? तर आविष्कार आहे. याच्यामध्ये विजेच्या बलाचा लागलेला शोध, विजेच्या दिव्याचा लागलेला शोध, त्याचप्रमाणे वाफेचे रेल्वे इंजिन आणि वैज्ञानिक क्षेत्रात लागलेले शोध याचे हे चित्र आहे. काय आहे? वाफेचे रेल्वे इंजिन, विजेच्या दिव्याचा लागलेला शोध आणि वैद्यकीय क्षेत्रात लागलेले अनेक शोध हे काय आहे? तर विज्ञान आहे. पहा की विज्ञानाच्या अभ्यासातून मानवी ज्ञानाची भर पडत गेली आहे. विज्ञान म्हणजेच काय? तर विज्ञान म्हणजे निसर्ग नियमांचा शोध होय. विज्ञान म्हणजे काय? तर विज्ञान म्हणजे निसर्ग नियमांचा शोध होय. निरीक्षण, प्रयोग, अनुमान याद्वारे मिळवलेले निसर्गातील घडामोडींचे सुसूत्र आणि पद्धतशीर ज्ञान म्हणजे विज्ञान होय. निरीक्षण, प्रयोग व अनुमान याद्वारे मिळवलेले निसर्गातील घडामोडींचे सुसूत्र आणि पद्धतशीर ज्ञान म्हणजे काय? तर विज्ञान होय. उदाहरणार्थ वाफेचे रेल्वे इंजिन, विजेच्या दिव्याचा लागलेला शोध आणि वैद्यकीय क्षेत्रात लागलेले अनेक शोध हे काय आहे? तर विज्ञानाचा आविष्कार आहेत.
त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे तंत्रज्ञान. तंत्रज्ञान कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तंत्रज्ञानाचा इतिहास का अभ्यासावा लागतो? तर कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे असते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान नेहमीच एकमेकांवर अवलंबून असते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असते. आपण त्याचं उदाहरण अभ्यासूया. तुम्हाला जे चित्र दिसत आहे त्याच्यामध्ये कृषी उत्पादनांमध्ये झालेला बदल, त्याचबरोबर स्थापत्यकला, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे काय आहे तर महत्त्वाचे आहे. की आता तंत्रज्ञान म्हणजेच काय, तर निसर्गावर विजय मिळवण्यासाठी व मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी विज्ञानातून निर्माण झालेल्या साधनांचे व यंत्रांचे ज्ञान म्हणजे काय तर तंत्रज्ञान होय. निसर्गावर विजय मिळवण्यासाठी व मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी विज्ञानातून निर्माण झालेल्या साधनांचे व यंत्राचे ज्ञान म्हणजे काय तर तंत्रज्ञान होय. म्हणजेच काय तर वाफेच्या अंगी असणाऱ्या शक्तीचा शोध, वाफेच्या अंगी असणाऱ्या शक्तीचा शोध म्हणजे काय आहे, विज्ञान आहे. तर त्या शक्तीचा वापर करून तयार केलेले रेल्वे इंजिन म्हणजे काय आहे, तंत्रज्ञान होय. उदाहरणं काय घेता येईल आपल्याला, वाफेच्या अंगी असणाऱ्या शक्तीचा शोध म्हणजे विज्ञान होय. तर त्या शक्तीचा वापर करून तयार केलेले रेल्वे इंजिन म्हणजे काय तर तंत्रज्ञान होय. आणि मानवाने अतिप्राचीन काळी शिकारीसाठी दगडांची हत्यारे तयार केली, अन्न शिजवण्यासाठी अग्नीचा वापर केला. ही मानवाच्या विज्ञान तंत्रज्ञानाची काय होती, सुरुवात होती. ही मानवाच्या विज्ञान तंत्रज्ञानाची सुरुवात होती. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधाचे जाळेही सतत विकसित होत असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो. त्याचा इतिहास समजावून घेणे काय आहे, महत्त्वाचे आहे. बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप काय चाललेले आहे तर बदलत चाललेले आहे आणि या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणजेच उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे काय झालेले आहे तर मानवी समाजामधील परस्पर व्यवहारांचे क्षेत्र हे विस्तारत गेलेले आहे आणि उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा काय आहे, एक भाग आहे. तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे उद्योग व व्यापार यांच्यामुळे देशाची प्रगती आणि भरभराट होत असते. तसेच उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे
मानवी समाजातील परस्पर व्यवहारांचे क्षेत्र विस्तारत आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे व्यवस्थापनशास्त्र. व्यवस्थापनशास्त्र उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधीतील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजून घेणे आवश्यक असते आणि या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनांवर अवलंबून असतो त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे जाते. म्हणजेच उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, मग त्यामध्ये बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्यांच्या संबंधीतील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजून घेणे काय आहे, गरजेचे आहे. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे व्यवस्थापन संघटन. म्हणजेच व्यवस्थापन शास्त्राची सुरुवात अलीकडच्या काळात एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून उदयास आलेली आहे. औद्योगिक वातावरणात व्यवस्थापनाची गरज भासू लागली. औद्योगिक वातावरणात व्यवस्थापनाची गरज भासू लागली आणि यातूनच व्यवस्थापनशास्त्र एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून विकसित झालेला आहे. व्यवस्थापन हे संचलनात्मक कार्य असून त्याचा संदर्भ निर्धारित उद्देशांची पूर्तता करण्यासाठी असतो. तसेच व्यवस्थापन एक शैक्षणिक शाखा देखील आहे ज्याचा उद्देश सामाजिक संस्था आणि संस्थात्मक नेतृत्वाचा अभ्यास आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे कला. विविध कला क्षेत्रातील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने झालेला कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म कलाकृतीच्या निर्मित्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. पहा परत एकदा, कला विविध कला क्षेत्रातील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने झालेला कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे असते. पहा, हे जे चित्र दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये विविध कलांचे हे चित्र आहे. पहा की कला या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे, तर कला या शब्दाचा मूळ अर्थ कोणतीही कौशल्यपूर्ण क्रिया असा आहे. कला या शब्दाचा मूळ अर्थ कोणतीही कौशल्यपूर्ण क्रिया असा आहे. मग त्यामध्ये नृत्यकला, गायनकला, वादनकला, चित्रकला, हस्तकला इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे मानव्य ज्ञानशाखा. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजावून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर ज्ञानशाखांची जननी मानली जाते
वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजावून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजामध्ये त्या संबंधीची अनुमाने लोक बांधू लागलेली आहेत. तसेच जगाच्या उत्पत्तीसंबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आणि मानवी जीवनासंबंधीची मितके, देवदेवता संबंधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, त्यासंबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींविषयींच्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. पाहता, या ज्या ज्ञानशाखा आहेत, या ज्ञानशाखा कोणत्या आहेत? इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. पहा, आपण याचा सविस्तर विश्लेषण करूया. याच्यामध्ये इतिहास म्हणजे काय? तर मानवाने इतिहासपूर्व काळापासून आपल्या वाटचालीत जी अभूतपूर्व प्रगती केली, त्या प्रगतीचा आलेख म्हणजे काय? तर इतिहास होय. मानवाने इतिहासपूर्व काळापासून आपल्या वाटचालीत जी अभूतपूर्व प्रगती केली, त्या प्रगतीचा आलेख म्हणजे काय? तर इतिहास होय. त्यानंतर पुरातत्व नष्ट झालेल्या संस्कृतीच्या सर्व पुराव्यांचा अभ्यास करणारे आणि ऐतिहासिक मूल्यमापनाचे शास्त्र म्हणजे काय? तर पुरातत्व होय. नष्ट झालेल्या संस्कृतीच्या सर्व पुराव्यांचा अभ्यास करणारे आणि ऐतिहासिक मूल्यमापनाचे शास्त्र म्हणजे काय? तर पुरातत्व होय. त्यानंतर पहा की समाजशास्त्राचा जनक कोण आहे? ऑगस्ट कॉम्त. समाजशास्त्राचा जनक ऑगस्ट कॉम्त हा होय. समाजशास्त्रात समाज, मानववंश, कायदे, प्रथा, रूढी परंपरा, सवयी, वर्ग, गट, सामाजिक संस्था, कुटुंब, विवाह, शिक्षण इत्यादींचा अभ्यास होतो. पहा, समाजशास्त्राचा जनक ऑगस्ट कॉम्त आहे. समाजशास्त्रात समाज, मानववंश, कायदे, प्रथा, रूढी परंपरा, सवयी, वर्ग, गट, सामाजिक संस्था, कुटुंब, विवाह, शिक्षण इत्यादींचा अभ्यास होतो. मानववंशशास्त्र मानवाच्या निर्मितीपासून मानवाच्या सर्वांगीण दृष्टीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय? तर मानवशास्त्र. मानवाच्या निर्मितीपासून ते मानवाच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवशास्त्र. राज्यशास्त्र. तर राज्यशास्त्र म्हणजे काय? तर राज्यशास्त्राचाच एक भाग हा इतिहास होता. राज्यशास्त्राचा जनक कोण आहे? ॲरिस्टॉटल. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटल हा होय. सर जॉन सिली यांनी हिस्ट्री इज पास्ट पॉलिटिक्स अँड पॉलिटिक्स इज प्रेझेंट हिस्ट्री. हिस्ट्री इज पास्ट पॉलिटिक्स अँड पॉलिटिक्स इज प्रेझेंट हिस्ट्री म्हणजेच वर्तमान राजकारण हा भावी इतिहास आणि समकालीन राजकारण हा वर्तमान इतिहास आहे असे म्हटले आहे. राज्यसत्ता, राजा, अधिकार, हक्क, कर्तव्य, नियम, तत्त्वप्रणाली पद्धती, प्रशासन व्यवस्था इत्यादी अभ्यास राज्यशास्त्रात होतो. प्राचीन काळात भारतात राज्यशास्त्राला दंडनीती म्हणत होते. प्राचीन काळामध्ये भारतात राज्यशास्त्राला दंडनीती म्हणत होते.
पहा की त्यानंतर आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र ॲडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक आहे. कोण आहे? ॲडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक आहे. अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर कृषी, उद्योग, संपत्ती, खनिज, उत्पादन, बाजारपेठा, चलन व्यवस्था, व्यापार, नफा तोटा, जमा खर्च यांच्या संबंधीचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. परत एकदा पहा, अर्थशास्त्राचा जनक हा ॲडम स्मिथ आहे. अर्थशास्त्रामध्ये कृषी, उद्योग, संपत्ती, खनिज, उत्पादन, बाजारपेठा, चलन, व्यापार, नफा तोटा, जमा खर्च यांच्या संबंधीचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. या काय आहेत? तर मानव्य ज्ञानशाखा. तुम्हाला असा प्रश्न येतो, मानव्य ज्ञानशाखा कोणत्या आहेत? तर कोणत्या आहेत? इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. या काय आहेत? मानव्य ज्ञानशाखा आहेत. हा तुमचा आजचा या भागावरचा अभ्यास असणार आहे. प्रश्न 1, उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास म्हणजे काय? प्रश्न 2, मानव्य ज्ञानशाखा कोणत्या आहेत? मानव्य ज्ञानशाखा कोणत्या आहेत? प्रश्न 3, जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न 4, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. प्रश्न 4, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. हा तुमचा आजचा अभ्यास असणार आहे. धन्यवाद.